गाइज या व्हिडिओमध्ये आपण WH वर्ड्स बघणार आहोत. WH फॅमिलीचे वर्ड्स बघणार आहोत जे की तुम्हाला इंग्लिश स्पीकिंगमध्ये खूप इम्पॉर्टंट असणार आहेत. लेट्स स्टार्ट आवर टुडेज लेसन. पहिला वर्ड आहे आपला वॉट. आता वॉटचा मीनिंग काय होतो जे की आपल्याला माहीत आहेत, नेहमी आपण यूज करतो. काय किंवा कोणत्या प्रकारचे या अर्थाने आपण नेहमी वॉटचा यूज करतो. यासोबतच याचे अजून बरेच काही मीनिंग आहेत, ते सगळे मीनिंग्स आपण बघणार आहोत. आता जो नेहमी आपण यूज करतो काय या अर्थाने, आता याचं एक एक्झाम्पल बघा. व्हॉट आर यू डुईंग. व्हॉट आर यू डुईंग, तू काय करत आहेस, हे तर आपल्याला माहीत आहे नेहमीचं. आता समजा व्हॉट सोबत जर दुसरे काही वर्ड्स जोडले, जसं की टाईप ऑफ आहे किंवा काइंड ऑफ आहे, त्याचे मीनिंग काय निघतात बघा. व्हॉट काइंड ऑफ बुक. व्हॉट काइंड ऑफ बुक, कोणत्या प्रकारचे पुस्तक. क्लिअर झालं व्हॉट. आता गाईज जसं व्हॉट सोबत काइंड ऑफ लावलं तर त्याचा मीनिंग काय झाला, कोणत्या प्रकारचे. आता इथे व्हॉटचं मीनिंग काय असं झालं नाही, तर इथं कोणत्या प्रकारचे अशा प्रकारे व्हॉट काइंड ऑफचा मीनिंग झालेला आहे. तसंच जर व्हॉट सोबत तुम्ही टाईप ऑफ लावलं तर त्याचा सुद्धा मीनिंग कोणत्या प्रकारचेच असा होतो. तेव्हा तुम्ही कोणत्या प्रकारचे यासाठी काइंड ऑफ किंवा टाईप ऑफ घ्यायचं आहे. अशाच प्रकारचे वर्ड्स आपण बघणार आहोत जे की इंग्लिश बोलण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. व्हॉट काइंड ऑफ पीपल. व्हॉट काइंड ऑफ पीपल, कोणत्या प्रकारचे लोक. क्लिअर. व्हॉट एल्स असं म्हणतो त्यावेळेस त्याचा मीनिंग काय निघतो, अजून काय. क्लिअर झाले. काय, कोणत्या प्रकारचे किंवा अजून काय, हे तर तुम्हाला आता क्लिअर झाले मीनिंग. अजून त्याचे बरेच मीनिंग निघतात ते बघा. आता व्हॉट एल्स म्हणजे अजून काय. याचं एक्झाम्पल बघा. व्हॉट एल्स डू यू वॉन्ट. व्हॉट एल्स डू यू वॉन्ट, तुला अजून काय हवं आहे. क्लिअर झालं. व्हॉट एल्स म्हणजे अजून काय. व्हॉट एव्हर, बऱ्याचदा हा वर्ड पण तुम्ही ऐकला असेल. जे काही किंवा काहीही असो या अर्थाने तुम्हाला व्हॉट एव्हरचा यूज करायचा आहे. बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असेल, तुला काहीही कर, व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू डू, म्हणजे तुला जे काही करायचं आहे ते कर. क्लिअर. आता व्हॉट, ॲट व्हॉट टाईम. ॲट व्हॉट टाईम म्हणजे किती वाजता किंवा कोणत्या वेळी. एक्झाम्पल. ॲट व्हॉट टाईम डिड ही कम. ॲट व्हॉट टाईम डिड ही कम, तो किती वाजता आला किंवा तो कोणत्या वेळी आला. ह्याही प्रकारे किती वाजता किंवा कोणत्या वेळी. इन व्हॉट वे. इन व्हॉट वे म्हणजे कशा पद्धतीने किंवा कुठल्या पद्धतीने, या मिनिंगने सुद्धा तुम्हाला इन व्हॉट वेचा यूज करायचा आहे. पण इथे आता तुम्ही म्हणाल मॅम इथे तर व्हॉट आला आहे, असं काही त्याचा मिनिंग इथे काय होत नाही, तर त्याचा थोडा मिनिंग इथे चेंज होतो, एवढं लक्षात ठेवा. फॉर व्हॉट किंवा व्हॉट फॉर या दोन्हीचाही अर्थ होतो कशासाठी. आपण बऱ्याचदा म्हणतो फॉर व्हॉट कशासाठी किंवा व्हॉट फॉर कशासाठी. व्हॉट देन. व्हॉट देन नंतर काय किंवा मग काय, या दोन्ही अर्थाने तुम्ही व्हॉट देनचा यूज करू शकता. आता मला वाटतं तुम्हाला व्हॉटचा मीनिंग क्लिअर झालेला असेल आणि आता जेव्हा कधी व्हॉट सेंटेन्समध्ये येईल तुम्ही त्याचे मीनिंग चांगल्या प्रकारे काढू शकणार आहात. क्लिअर. नेक्स्ट आहे वाय. वायचा सगळ्यात मेन यूज आहे का. या अर्थाने आपण जनरली तुम्हाला लक्षात असणार आहे किंवा तुम्ही केलेलं सुद्धा असणार आहे. पण त्याचसोबत वायचा कशासाठी, कोणत्या कारणासाठी किंवा ज्यामुळे किंवा एखाद्या काय कारण आहे किंवा काय हेतू आहे किंवा आश्चर्य व्यक्त करण्यासाठी, या सगळ्यासाठी वायचा यूज केला जातो. आता तुम्ही म्हणाल कसं. आता एक्झाम्पल बघा. वाय आर यू क्राईंग. वाय आर यू क्राईंग, तू का रडतोस. हे क्लिअर झालं. का या अर्थाने सिंपल तुम्ही इथे केलं. पण वाय डू यू गो होम. वाय डू यू गो होम, तू घरी कशासाठी जातोस किंवा तू घरी का जातोस. क्लिअर झालं. किंवा घरी जाण्याचं कारण काय, का जातोस तू, का हेतू काय, अशा सगळ्या. त्याचे फक्त मीनिंग वेगवेगळे, शब्द मराठीतले शब्द वेगवेगळे आहेत पण मीनिंग हा एकच आहे. का, हेतू काय आहे, कारण काय आहे किंवा कशासाठी, ह्याच प्रकारे याचा यूज करायचा आहे. वाय सो, हे सुद्धा आपण आश्चर्याने बोलतो, अरे असं का. क्लिअर झालं. वायचा मीनिंग तुम्हाला समजला. नेक्स्ट आहे व्हेन. व्हेन म्हणजे काय, केव्हा, कधी, कोणत्या वेळी किंवा जेव्हा, या सगळ्या अर्थाने तुम्हाला व्हेनचा यूज करायचा आहे. आता याचं मेन एक्झाम्पल बघा. केव्हा कधी आपण ज्यावेळेस यूज करतो त्यासाठीचं एक्झाम्पल. व्हेन डिड यू कम. व्हेन डिड यू कम, तू केव्हा आलास किंवा तू
कधी आलास किंवा तू कोणत्या वेळेस आलास, कोणत्याही प्रकारे जर तुम्हाला म्हणायचं असेल तर तुम्हाला तिथे वेनचाच यूज करायचा आहे. क्लिअर झालं. आता अंटिल वेन. अंटिल वेन म्हणजे काय, कधीपर्यंत. अंटिल वेन आर यू हिअर. अंटिल वेन आर यू हिअर. तू कधीपर्यंत इथे आहेस, तू कधीपर्यंत इथे आहेस. क्लिअर झालं. जर वेन सोबत जर अंटिल जोडलं तर त्याचं तुम्हाला मिनिंग काय करायचं लक्षात आलेलं असणार आहे. आता तसंच आहे सिन्स वेन. सिन्स वेन म्हणजे काय, तेव्हापासून. म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही बऱ्याच दिवसापासून करताय किंवा बऱ्याच वेळेपासून करताय त्यावेळेस तुम्हाला सिन्स वेन म्हणजे तेव्हापासून याचा यूज करायचा आहे. आता याचं एक्झाम्पल बघा. सिन्स वेन आर यू सिंगल. सिन्स वेन आर यू सिंगल म्हणजे तू तेव्हापासून अविवाहित आहेस. तू तेव्हापासून काय, अविवाहित आहेत. कळलं तुम्हाला. अंटिल जोडलं तर त्याचा मिनिंग काय होतो वेन सोबत, किंवा सिन्स जोडलं तर त्याचा मिनिंग काय होतो. आता फ्रॉम वेन, जर वेन सोबत फ्रॉम जोडलं तर त्याचा मिनिंग काय होतो, कधीपासून. एक्झाम्पल बघा. फ्रॉम वेन आर यू वर्किंग. फ्रॉम वेन आर यू वर्किंग म्हणजे कधीपासून तू काम करत आहेस, कधीपासून. क्लिअर झालं. वेन एव्हर, बऱ्याचदा आपण हे वर्ड ऐकलेलं असणार आहे. केव्हाही, कोणत्याही वेळी किंवा जेव्हा तेव्हा किंवा वाटेल त्यावेळी या अर्थाने तुम्ही वेन एव्हरचा यूज करायचा आहे. आता याचं एक्झाम्पल बघा. वेन एव्हर यू वॉन्ट. वेन एव्हर यू वॉन्ट म्हणजे केव्हाही तुला वाटेल तेव्हा किंवा जेव्हा तुला वाटेल तेव्हा किंवा कोणत्याही वेळी तुला वाटेल तेव्हा या अर्थाने. क्लिअर झालं तुम्हाला. आता तुम्हाला वेन सुद्धा क्लिअर झालेला आहे. आता तुम्ही जर वेन सेंटेन्समध्ये आला तर त्याचे अर्थ काढण्यासाठी, त्याचे मीनिंग्स मराठीमध्ये काढण्यासाठी तुम्ही एबल असणार आहात. क्लिअर. नेक्स्ट आहे वेअर. वेअर म्हणजे कुठे, कोणत्या ठिकाणी या अर्थाने तुम्हाला यूज करायचा, वेअरचा यूज करायचा आहे. याचा एक्झाम्पल बघा. वेअर आर यू फ्रॉम. वेअर आर यू फ्रॉम तू कुठून आहेस. किंवा यालाच तुम्ही असंही म्हणू शकता, फ्रॉम वेअर आर यू. फ्रॉम वेअर आर यू म्हणजे तू कुठून आहे. दोन्हीचाही मिनिंग एकच होतो. आता इथे आपण फ्रॉम पहिल्या सेंटेन्समध्ये शेवटी लिहिलं आहे, तेच जर फ्रॉम उचलून तुम्ही पहिल्यांदा लिहिलं तर फ्रॉम वेअर लिहिलं तर त्याचाही मिनिंग सेमच निघणार आहे. आणि वेअर म्हणजे जवळपास ठिकाणासाठीच यूज केलं जातं, हेही तुम्हाला माहीत असायला हवं. आता वेअर ॲज. वेअर ॲज म्हणजे काय, ज्या अर्थी, या अर्थाने सुद्धा याचा यूज केला जातो. क्लिअर झालं वेअर. नेक्स्ट आहे हाऊ. आता हाऊचे मिनिंग बघा. हाऊ म्हणजे काय, कसे, किती किंवा तुमची प्रकृती कशी आहे किंवा कोणत्या साधनाने किंवा आश्चर्य दाखवण्यासाठी अनेक अर्थाने तुम्ही हाऊचा यूज करू शकता. तुम्ही म्हणाल मॅम हाऊ म्हणजे कसं, एवढंच आम्हाला माहिती आहे तर बाकीचं कसं काढायचं. नक्कीच मी तुम्हाला विथ एक्झाम्पल हे सगळं सांगणार आहे. आता बघा, याचं आपण नेहमी यूज करतो कसा किंवा कसे या अर्थाने. आपलं एक्झाम्पल बघा. हाऊ आर यू. हाऊ आर यू तुम्ही कसे आहात. तुम्ही कसे आहात हे तुम्हाला माहीत आहे. आता इथे जर हाऊ सोबत तुम्ही मेनी जोडलं, फॉर एक्झाम्पल हाऊ मेनी स्टुडंट्स. हाऊ मेनी स्टुडंट्स म्हणजे किती विद्यार्थी. आता मेनी जर घेतलं तर तिथे समजायचं की ते विद्यार्थी तुम्हाला मोजता येणार आहेत. क्लिअर. हाऊ मेनी स्टुडंट्स म्हणजे किती विद्यार्थी, जिथे की तुम्ही मोजून सांगू शकता. कळालं तुम्हाला इथं हाऊ सोबत मेनी जोडल्यानंतर काय त्याचा मिनिंग होतो. तसंच हाऊ सोबत जर मचचा यूज केला, फॉर एक्झाम्पल हाऊ मच शुगर. हाऊ मच शुगर म्हणजे किती साखर. आता इथे बघा, किती साखर. साखर तुम्ही एक एक कण मोजू नाही शकत, म्हणून जिथे तुम्ही एक एक कण मोजू शकत नाही तिथे तुम्ही मचचा यूज करायचा आहे आणि जिथे तुम्ही मोजू शकता तिथे मेनीचा यूज करायचा आहे. सेंटेन्स बोलताना हे लक्षात ठेवा. हाऊ मेनी कधी यूज करायचं, मोजता येणाऱ्या ठिकाणी, आणि हाऊ मच जिथे की तुम्ही त्याचे प्रत्येक एक एक कण मोजू शकत नाही तिथे. क्लिअर झालं. आता हाऊ डिड यू कम. हाऊ डिड यू कम तू कसा आलास. कसा आलास म्हणजे तू पायी आलास का, तू ऑटोनं आलास का, तू कारनं आलास, अशा प्रकारे. म्हणजे कोणत्या साधनाने आलास या अर्थाने सुद्धा याचा यूज होतो, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हाऊ लॉंग इज इट. हाऊ लॉंग इज इट म्हणजे किती लांब आहे.
हाऊ सोबत जर लॉंगचा यूज केला तर त्याचा मिनिंग काय होतो, किती लांब या अर्थाने. हाऊ ब्युटिफुल, हाऊ ब्युटिफुल आश्चर्य व्यक्त करण्यासाठी. आश्चर्य व्यक्त करण्यासाठी आपण हे सेंटेन्स बघितलं आहे, हाऊ ब्युटिफुल. जेव्हा आपल्याला खूप आश्चर्य होतं किंवा पुढची गोष्ट खूप आवडते किंवा खूप छान असते त्यावेळेस आपण म्हणतो ना हाऊ ब्युटिफुल, तेव्हा सुद्धा तुम्ही हाऊचा यूज करू शकता. हाऊ फार, हाऊ फार किती दूर किंवा किती लांब. हाऊ सून किती लवकर, हाऊ सून म्हणजे किती लवकर. आता तुम्हाला हाऊचा मिनिंग लक्षात आलेला असणार आहे. आता जेव्हा तुम्ही कधी डेली यूजमध्ये हाऊ यूज कराल तेव्हा तुम्हाला त्याची मिनिंग चांगल्या प्रकारे समजणार आहेत. क्लिअर झालं. नेक्स्ट आहे आपलं हू. हू म्हणजे काय, कोण या अर्थाने तुम्हाला हूचा यूज करायचा आहे. एक्झाम्पल बघा, हू आर यू, हू आर यू तू कोण आहेस. किंवा हू एव्हर, हू एव्हर जो कोणी. हू एव्हरचा मिनिंग काय होतो, जो कोणी. हू एव्हर यू आर जो कोणी तू असाल, जो कोणी तुम्ही असाल, जो कोणी तू असशील, अशा प्रकारे तुम्हाला हू एव्हरचा यूज करायचा आहे. हू सो एव्हर म्हणजे काय, कोणीही. कळलं तुम्हाला. हू म्हणजे काय, आपण जनरली हूचा कोण या अर्थानेच हूचा यूज करतो. तर हूचा हा तर मिनिंग तुम्हाला माहिती आहे. हू एव्हर आलं तर जो कोणी या अर्थाने याचा मिनिंग निघतो आणि हू सो एव्हर जर आलं तर कोणीही या अर्थाने याचा मिनिंग निघतो. क्लिअर झालं. नेक्स्ट आहे विच. विच म्हणजे कोणती वस्तू किंवा कोणती व्यक्ती, कुठल्या किंवा कोणत्या, कोणती, कोणते या सगळ्या अर्थाने तुम्ही विचचा यूज करू शकता. आता याचे एक्झाम्पल बघा. विच कंट्री आर यू फ्रॉम, विच कंट्री आर यू फ्रॉम तू कोणत्या देशाचा आहेस. क्लिअर झालं. विच म्हणजे काय, कोणता किंवा तू कुठल्या देशाचा आहेस. विच पीपल, विच पीपल कोणते लोक. विच थिंग्स कोणत्या वस्तू. विच टाईप, विच टाईप कोणत्या प्रकारचे. विच टाईप ऑफ वर्क कोणत्या प्रकारचं काम. क्लिअर झालं. विच सोबत जर एखादे वर्ड्स जोडले तर त्याचे मिनिंग कसे काढायचे. विच एव्हर, विच एव्हर जे काही. विच एव्हर यू वॉन्ट, विच एव्हर यू वॉन्ट तुला जे काही पाहिजे ते, अशा प्रकारे. विच सो एव्हर म्हणजे काय, जो कोणता. विच गर्ल्स ब्रदर, विच गर्ल्स ब्रदर कोणत्या मुलीचा भाऊ, कोणत्या मुलीचा भाऊ. इथे काय निघतो विचचा अर्थ, कोणत्या या अर्थाने. फ्रॉम विच ऑफिस, फ्रॉम विच ऑफिस कोणत्या ऑफिसमधून. आता इथे विचचा मिनिंग काय निघाला, कोणत्या या अर्थाने. विथ हुम बॉय, विथ हुम बॉय कोणत्या मुलासोबत. फ्रॉम विच सिटी, फ्रॉम विच सिटी कोणत्या शहरातून. जेव्हा फ्रॉम येतं त्यावेळेस त्याचा मिनिंग, फ्रॉम सोबत जेव्हा विच येतं त्यावेळेस त्याचा मिनिंग काय होतो, कोणत्या या अर्थाने. टुवर्ड्स विच कंपनी, टुवर्ड्स विच कंपनी कोणत्या कंपनीकडे. बाय विच गन, बाय विच गन कोणत्या बंदुकीने. क्लिअर झालं विच. नेक्स्ट आहे हुज. हुज म्हणजे काय, कोणाचे, कोणाची, कोणाचा या अर्थाने तुम्हाला हुजचा यूज करायचा आहे. एक्झाम्पल बघा याचे. फॉर हुज सन, फॉर हुज सन कोणाच्या मुलासाठी. हुज बर्थडे, हुज बर्थडे कोणाचा वाढदिवस. क्लिअर झालं हुजचा मिनिंग. नेक्स्ट आहे हुम. हुम म्हणजे काय, कोणाला, कोणाशी किंवा ज्यांना किंवा ज्याला, अनेक अर्थाने तुम्ही हुमचा यूज करू शकता. अकॉर्डिंग टू सेंटेन्स तुम्हाला याची मिनिंग काढायची आहेत. याचे एक्झाम्पल बघा. हुम डीड ही मॅरी, हुम डीड ही मॅरी त्याने कोणाशी लग्न केले. हुम सो एव्हर, हुम सो एव्हर म्हणजे ज्या कोणाला. आता याचं एक्झाम्पल बघा. यू कॅन कॉल हुम सो एव्हर यू लाईक, यू कॅन कॉल हुम सो एव्हर यू लाईक म्हणजे तू ज्या कोणाला फोन करायचा आहे त्याला करू शकतोस. आता विथ हुम म्हणजे कोणासोबत किंवा कोणाबरोबर. एक्झाम्पल. विथ हुम आर यू, विथ हुम आर यू
तू कोणाबरोबर आहेस किंवा तू कोणासोबत आहेस. फॉर हुम कोणासाठी, फॉर हुम म्हणजे कोणासाठी आणि बाय हुम म्हणजे कोणाकडून. क्लिअर झालं. तसंच अबाउट हुम, अबाउट हुम म्हणजे कोणाबद्दल. फॉर एक्झाम्पल अबाउट हुम आर यू टॉकिंग, अबाउट हुम आर यू टॉकिंग, तू कोणाबद्दल बोलत आहेस. तसंच टुवर्ड्स होम, टुवर्ड्स होम म्हणजे कोणाकडे. एक्झाम्पल टुवर्ड्स होम आर यू गोईंग, टुवर्ड्स होम आर यू गोईंग म्हणजे तू कोणाकडे जात आहेस. क्लिअर झालं होम. आय होप गाईज या व्हिडिओमध्ये मी सगळे WH फॅमिलीचे वर्ड्स कव्हर केलेले आहेत आणि ते तुम्हाला चांगल्या प्रकारे समजले सुद्धा असतील. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.